मित्रांनो नमस्कार. आपण बघतोय आता हे सगळे फ्लावर आहे आणि इथं आता आपण पॅकिंग चालू आहे. तर हे सगळे पॅक हाऊसमध्ये आपण 10-10चा बंचिंग करून कंप्लीट करून आणलेलं आहे. इथं अशा पद्धतीने हे प्लास्टिक स्लीव आणि बटर पेपर लावला जातो. आता या मावशी बघा कशा बटर पेपर लावत आहे. पूर्ण बटर पेपर फायनल करते आणि इकडे या मावशी लगेच बटर पेपर प्लास्टिक पिशवीमध्ये टाकून खाली बॅग बांधून ठेवून असं सगळं आहे ते. इथं मेजरमेंट होतं. बघा इथं हा मेजरमेंटच्या हिशोबाने कट करतो. 80-90 असे आपले रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने त्याची मेजरमेंट कट करतो. नमस्कार. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिक जिल्ह्यातील जानोरी या ठिकाणी फुलांची शेती केली जाते आणि व्हॅलेंटाईन म्हटलं तर फुलांचा प्रेमयुगुलांना मोह आवरत नाही आणि तो मोह पूर्ण करण्यासाठी शेतकरी बळीराजा हा फुलांची शेती करत असतो आणि त्यात महत्वाचं म्हणजे गुलाब असेल, जरबेरा असेल, शेवंती असेल, अनेक वेगवेगळ्या रंगाच्या सप्तरंगी प्रकारच्या शेवंत्या असेल, गुलाब असेल याचं शेती करून आणि त्यातून हे उत्पन्न घेऊन देशात असेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील जानोरी येथील शेतकरी ह्या फुलांची शेती करत असतो आणि या संदर्भातच आपल्याशी बोलण्यासाठी जानोरी येथील शेतकरी व गुलाब तज्ञ गणेश वाघ हे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. माझं नाव गणेश वाघ. गेल्या 10 वर्षापासून आम्ही फुलशेती करत आहोत आणि फुलशेती करत असताना आम्ही सुरुवातीला 2010 मध्ये 20 गुंठ्यापासून सुरुवात केली आणि बऱ्याच गावामध्ये आदर्श घेऊन आज माझ्या माहितीनुसार पॉलीहाऊसचं क्षेत्र आमचं 25 ते 30 हेक्टरच्या आसपास जानोरी शिवाराचं आहे आणि ओपन क्लायमेटमध्ये जे रेड गुलाब म्हणजे बोर्डेक्स सारखी व्हरायटी आहेत ते आज रोजचे कमीत कमी 5 ते 10 हजार बंडल मुंबई सारख्या ठिकाणी किंवा नामांकित ज्या सिटी आहे भारतभरामध्ये तिथं आम्ही रेड गुलाब पाठवतो आणि तोच गुलाब येणाऱ्या काळामध्ये पॉलीहाऊसमध्ये आम्ही एक्सपोर्ट बी केलेला आहे. दुबई झालं, रशिया झालं, स्पेन झालं, अशा अनेक ठिकाणी ऑलरेडी आमचा गुलाब एक्सपोर्ट झालेला आहे. तर जानोरीचं पूर्ण पॉलीहाऊसचं क्षेत्र 25 हेक्टर आणि ओपन याच्यामध्ये ओपन कल्टिवेशन मध्ये जे रोज करतात ते साधारण 50 हेक्टरच्या आसपास फुलशेती करतात. आदर्श अशी शेती करतात. क्वालिटी खूप छान असते आणि व्हॅलेंटाईन बोललो की आपण सगळ्या ठिकाणी एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण आईला किंवा कोणी बी मित्र परिवारामध्ये आपण रेड फुल देऊ शकतो. या धर्तीवरच आम्ही खूप छान फुलशेती करतो. त्याचबरोबरीने आमच्या सगळं जानोरी, मॉडी, आंबे, शिवणई या परिसरामध्ये पॉलीहाऊस मधील चांगल्या प्रकारची फुलशेती करतात शेतकरी. व्हॅलेंटाईन डे ला याची विशेष मागणी असते. काही बाजारात काही बाजार भावामध्ये काही तफावत होते का? व्हॅलेंटाईन मध्ये जर आम्ही वर्षभर मार्केट तशी स्टेबल असते. व्हॅलेंटाईन मध्ये सगळीकडून रेड गुलाबाला चांगल्या प्रकारे किंमत मिळते. त्यामुळे आम्हाला त्या रेड गुलाबाची किंमत व्हॅलेंटाईन मध्ये छान मिळते. साधारणपणे एक 6 ते 7 रुपयापर्यंत पर फुल आम्हाला रेट मिळतात. व्हॅलेंटाईनच्या दृष्टिकोनातून आपली कशा पद्धतीने नियोजन करत असतात फुलशेती? व्हॅलेंटाईनच्या दृष्टिकोनातून साधारणपणे आम्हाला 75 ते 60 दिवस आधी काम करावं लागतं. पूर्ण कट बॅक पासून तर पूर्ण सॉफ्ट पिंचिंग असेल, त्यामधील डाउनी मेलोडीचं प्रॉपर नियोजन करावं लागतं. वापसा कंडिक्शन चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करावं लागतं आणि क्लायमेटमध्ये म्हणजे ढगाळ वातावरण किंवा थंडी या दोन्ही गोष्टीची सांगड घालून त्या कालावधीमध्येच फुलं आली पाहिजेत तर आपल्याला चांगली प्राइस मिळू शकते आणि क्वालिटीची असणं गरजेचे. त्याचं पूर्ण बारकाव्याने आम्ही लक्ष ठेवून ते एक 70 ते 80 दिवस प्रॉपर काम करत असतो. व्हॅलेंटाईन डे असल्याने प्रेमयुगल असेल अशा अनेक
समाजातील घटक आहेत त्यांना या गुलाबाच्या फुलांचं तसेच जरबेरांच्या फुलांचं आकर्षण असतं. यामध्ये महत्वाच्या कोणत्या व्हरायटी आहेत त्या एकदम दिसायला अशा उत्सुक आकर्षक दिसतात बुवा असं. रोज मध्ये जर बोललो तर रोज मध्ये टॉप सिक्रेट आहे, बोर्डेक्स आहे, अविलांच आहे, ज्युमेलिया आहे, गोल्ड स्ट्राईक आहे, पिंक आहे, पॉइझन आहे, अशा अनेक प्रकारच्या गुलाबामध्ये व्हरायटीज आहेत. त्यात टॉप सिक्रेट छान व्हरायटी आहे आणि बोर्डेक्स ही रेड मध्ये खूप छान व्हरायटी आहे. तसंच शेवंतीमध्ये बोललो आपण तर ह्या सगळ्या कमर्शियल व्हरायटीज आहे आणि ह्या इंटरनॅशनल व्हरायटीज आहेत. तर याच्यामध्ये ज्युमेलिया, तुमचं झेमला, गोल्ड स्ट्राईक अशा अनेक व्हरायटीज तुमच्या शेवंतीमध्ये सुद्धा आहे. तर अशा शेवंतीमध्ये 10 ते 12 प्रकारच्या नाविन्यपूर्ण व्हरायटीज आहेत. त्यात ग्रीन बटन असेल, लाईट पिंक असेल, येलो बटन असेल, रेड असेल, लाईट पिंक, डेल्टा पिंक अशा अनेक व्हरायटीज आहेत. तर त्या व्हरायटींसोबत आम्ही रेग्युलर काम करत असतो आणि अतिशय खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलर आणि माणसाला निसर्गरम्य वातावरणामध्ये आल्यासारखं वाटतं की फुलं बघितल्यानंतर माणसाचं मन पूर्ण प्रसन्न होऊन जातं. आर्टिफिशियल फुलं जे आहे त्याचा काही ह्या फुल शेतीवरती परिणाम झाला आहे का? नक्कीच तुम्ही खूप छान मुद्दा मांडला. गेल्या आम्ही अनेकदा मोदीपासून तर आमदारापर्यंत सर्व लोकांना ऑलरेडी प्लास्टिक फ्लावर हे ऑलरेडी घातक आहे. आज जगाच्या पाठीवर युरोप मार्केटमध्ये नॅचरल फुलं खूप मोठ्या प्रमाणात लावतात आणि आज सुद्धा भारतामध्ये आज एज्युकेटेड लोक आहेत. त्यामुळे नक्कीच फ्रेश फुलं आणि रिअल फुलांना खूप चांगली प्राइस मिळते आणि या धर्तीवरच येणाऱ्या काळात सुद्धा रिअल फ्लावर त्यामध्ये नाविन्यपूर्ण कलर जर आपण खऱ्या अर्थाने एखाद्या फ्लावर शॉप मध्ये गेल्यानंतर बघाल तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा असं वाटेल का प्लास्टिक फ्लावर याच्या पुढे काहीच नाही. तर प्लास्टिक फ्लावरमुळे आपल्या घरात निसर्गरम्य वातावरण तयार होऊ शकत नाही आणि आपल्याला नाविन्यपूर्ण कलर्स आणि या सगळ्या गोष्टी बघायला मिळू शकत नाही. हे भविष्यात फुल शेतीकडे तुम्ही कसे बघता? भविष्यात फुल शेतीकडे आम्ही असं बघतोय का एक कमर्शियल दृष्टिकोनातूनच बघतोय आणि येणारा काळ हा पॉलीहाऊस मध्ये खूप छान असणार आहे. कमी क्षेत्रात चांगलं उत्पादन मिळतं. गेल्या 1 एकर मध्ये किमान 20 ते 25 हजार रुपये आम्हाला दर मंथली मिळू शकतात म्हणजे मालकाला. आपण बघू शकतो फुल शेती ही अतिशय उत्कृष्ट शेती आहे आणि ही शेती करणं तितकंच सोपं देखील झालेलं आहे. का तर पॉलीहाऊसच्या माध्यमातून कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न घेणं तितकंच सोपं झालेलं आहे. गणेश वाघ यांनी सांगितल्याप्रमाणे आर्टिफिशियल फुलांचा देखील दुष्परिणाम ह्या नॅचरल फुलावरच्या शेतीवरती झालेला आहे. परंतु नैसर्गिकरित्या उत्पन्नातून जे फुलं कमवले जातात त्याचा परिणाम हा मनावरती तितका होतो तितका आर्टिफिशियल फुलांचा परिणाम होत नाही. हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन गणेशसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.